हाय फॅमिली. आणि आता वाजलेत रात्रीचे आय थिंक 12. हे बघा. आणि मी जाते राऊंड मारायला. ॲक्च्युली मी ह्यासाठी जाते कारण की माझ्या नवरोबाची इच्छा आहे, त्यांना आता मला फिरवायचं. ज्यावेळेस ॲक्च्युली बायकांची इच्छा असते ना, त्यावेळेस कधीच नवरे फिरवत नाही. पण जेव्हा इच्छा नसते ना, त्यावेळेस त्यांचा मूड असतो की बायकांना फिरवायचं. आणि त्यावेळेस जर बायको नाही बोलली तर मग तिचं काय खरं नाही. कारण की मग ते म्हणतील आमची तर भरपूर इच्छा असते तुम्हाला फिरवायची, पण तुम्हालाच यायचं नसतं आमच्याबरोबर. मग चला आता काय, राऊंड मारायला जाऊया. आणि अजून माझं जेवण पण बाकी आहे, अजून जेवायचं आहे मला. मी ह्यांची वाट बघत होती की हे जेवायला येतील, तर आता हे मला फोन करून सांगतात की खाली ये, रेडी होऊन आपण राऊंड मारायला जाऊया. म्हणजे तिथून येऊन परत जेवायचं. काय करायचं आता असं सांगा तुम्हीच. खाली तर मी आली आहे आणि आता हे पण आलेत. हे बघा, कोणाला ते ड्रॉप करतात. नवऱ्याच्या इच्छा पुढे ना बायकोचं काही चालत नाही कधी कधी, मग ते अरेंज असो की लव्ह मॅरेज असो. आईस्क्रीम घेऊन आलेले जेवणाच्या अगोदरच. जेवण राहिलं साईडला. आता आईस्क्रीम खाता खाता गाडीवर जाऊन मारूया. जेवण वाटतं उद्याच होईल आमचं. आईस्क्रीम टाइम. हाँ शाम शाम करके दुनिया बावड़ी सी हो रही, पर मेरे दिल में रहती ओ बरसाने वाली छोरी। मैं सांवला सलोना सा वो राधा गोरी गोरी, पर जग में सबसे सुंदर लागे हम दोनों की जोड़ी। वो एक नजर में लेगी करके मेरा चित्त चोरी, बस राधा 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 हर सांस बोले मेरी, न थोड़े से भी टूटे। आणि आता इथून आहे ना स्पीड खरंच खूप वाढवली होती ह्यांनी, आणि त्याच्यामुळे ना मला खूप भीतीसुद्धा वाटत होती, कारण की फोन हातात धरून ब्लॉग काढणं गाडीवरती एवढं सोपं नसतं. आणि आम्ही सगळ्या स्पीडला क्रॉस करून करून पुढे चाललो होतो, आणि शेवटी मला ओरडावं लागत होतं जोरजोर. बचाओ, बचाओ.